नमस्कार मंडळी. मी गौतम श्रीधर मुर्डेश्वर. शशीताईंची आणि माझी ओळख साधारण 40-41 वर्षांपूर्वी झाली. निमित्त होतं मी टेल्को कलासागरच्या एका नवीनच नाटकामधनं काम करणार होतो. म्हणजे आम्ही पहिल्या वर्षी मत्स्यगंधा केलं होतं आणि दुसऱ्या वर्षी आम्हाला नवीनच नाटक हवं होतं. तर मालविकाग्निमित्रम करायचं असं डोक्यात आलं आणि शशीताई त्याचं संगीत दिग्दर्शन करणार होत्या. त्यानिमित्ताने माझी त्यांच्या घरी पहिल्यांदा ओळख झाली. मी भेटायला गेलो तर तिथे गेल्यानंतर गाणं म्हणून दाखवलं, काय गाऊ शकतो हे सगळं झालं. घरातल्या सगळ्यांची ओळख झाली आणि मी तर असं म्हणेन की मला सख्खी मोठी बहीण काय म्हणजे बहीणच नाही आहे. तर ती सगळी उणीव या घराने शशीताईंनी पूर्णपणे भरून काढली. तर त्या मालविकाग्निमित्रम या नाटकानंतर म्हणजे आम्ही भरपूर आनंद घेतला त्या प्रोसेसमध्ये. कारण वेगळ्या वेगळ्या गाण्यांना वेगळ्या वेगळ्या चाली, नंतर रागमालिका असे वेगळे वेगळे प्रकार करून पाहिले. 2 वर्षानंतर जयगीत गोविंदम या नाटकातही काम केलं. आणि जेव्हा जेव्हा मला गरज पडेल त्याच्यानंतर तेव्हा त्या मार्गदर्शक म्हणून किंवा मी अगदी हक्काने जायचो त्यांच्याकडे आणि कधीही त्यांनी नाही म्हटलं नाही. त्यामुळे ते एक नातं अव्याहतपणे अजूनही चालू आहे. काही मॅजिक मोमेंट्स असे आहेत त्यांच्याबरोबरच्या त्या प्रवासातले की मी अगदीच नवीन होतो. म्हणजे त्या काळात शशीताई गझलमध्ये म्हणजे एक खूप वरचं नाव होतं. त्यांच्या घरामध्ये गझलांचे खूप कार्यक्रम व्हायचे. तर तिथे खूप चांगल्या चांगल्या लोकांच्या माझ्या ओळखी झाल्या. प्राध्यापक सुरेशचंद्र नाडकर्णी किंवा पहिल्या नाटकाच्या निमित्ताने झालेली भेट अनिल कांबळे, इलाही जमादार, नंतर शशीताई ज्यांच्याकडे शिकत होत्या ते उस्ताद आसिफ खान साहेब. त्यावेळेला मला जाणवलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्यातली जिद्द. म्हणजे त्या काळात गझलमध्ये हातखंडा होताच त्यांचा. उर्दू भाषा आपल्याला यावी यासाठी त्यांची तळमळ. आणि त्यावेळेला त्यांनी म्हणजे शिकायला जी सुरुवात केली, प्रोफेसर शेख म्हणून यायचे त्यांच्या घरी शिकवायला. शशीताईंना उर्दू लिहिता येतं, वाचता येतं, बोलता येतं. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना, आमच्यासारख्याने जर उर्दू गझल गायली तर त्याच्यामध्ये मराठीपणा किंवा इकडचं तिकडचं कुठलं तरी येऊ शकतं. पण त्यांचं जे ऑथेंटिक उर्दू उच्चार किंवा त्यातले शब्दांचे अर्थ हे सगळं जाणवायचं. म्हणजे ती जिद्द खरं सांगायचं तर या वयातही त्यांच्यामध्ये दिसून येते. म्हणजे अजूनही सतत मला फोन येतात की आपण हे प्रोजेक्ट करू, ते प्रोजेक्ट करू. म्हणजे मराठी गझल असो किंवा उर्दू गझल असो किंवा भक्तिसंगीतातलं काहीतरी असो, सतत डोक्यात चालू असतं आणि करायची उमेद अजूनही आहे. ती तळमळ, ती उमेद हे सतत अजूनही जाणवतं आणि ती तशीच राहो एवढंच वाटतं. म्हणजे या प्रवासातल्या काही गोष्टी मला अशा सांगाव्याशा वाटतात की एक माणूस म्हणून तर शशीताई ग्रेटच आहेत. म्हणजे हातचं राखून न ठेवता त्या प्रेम करतात, पण तेवढ्याच कडकही आहेत. म्हणजे जिथे चुकतं तिथे फटकावायला कमी नाही करणार आणि जिथे प्रेम करायचं तिथे जे हातचं राखून न ठेवता करतात. गुरु म्हणून किंवा मार्गदर्शक जेव्हा त्या चाली लावतात, एखादी चाल ती अशी असते की समोरच्याची कुवत बघून, म्हणजे कशी की एखाद्याच्या गळ्यामध्ये काय जागा निघू शकतात त्याप्रमाणे त्या चाली बनवलेल्या असायच्या किंवा मधल्या ज्या जागा ज्या घ्यायच्या असतात त्या पद्धतीने त्यांनी त्या जागा बसवून घेतलेल्या असायच्या. म्हणजे ही त्यांच्यामध्ये एक खूप ग्रेट गोष्ट आहे. त्या काळामध्ये त्यांच्या घरामध्ये ज्या गझलांच्या मैफली व्हायच्या ना, काही मोजकेच बोलावलेले पाहुणे, दर्दी लोक, तर त्यांच्यासमोर त्यांनी गायलेल्या काही गझला अजूनही माझ्या डोक्यामध्ये अशा फिट बसलेत की त्या त्यांनीच गाव्यात.
म्हणजे अर्थानुरूप म्हणण्यापेक्षा शब्दाच्या अर्थानुरूप त्याच्यामध्ये जो भाव असेल तो प्रकट करताना जे काही जागा घेतल्या जायच्या त्याला काय त्या लोकांकडनं दाद मिळायची हे बघून असं खूप छान आणि मस्त वाटायचं. मला त्यातले काही शब्द कळत नव्हते, नंतर शिकायला सुरुवात केली, हा भाग वेगळा. तर त्यातल्या काही गझला अशा डोक्यात फिट आहेत. म्हणजे मुख्यतः सब कहाँ कुछ लाल हो ती एक होती. नंतर खुशी ने मुझको ठुकराया है, दर्दो गम ने पाला है, गो जरा सी बात पर ही एक होती. अशा अनेक गझला आहेत. म्हणजे असं काही बायफर्केशन नाही करता येणार किंवा क्रम लावता येणार नाही. पण आत्ता असं जाणवतं आहे की तो काळ खरंच खूप जादुई होता. अजून एक मॅजिक मोमेंट मी असं म्हणेन, म्हणजे माझ्या लग्नाला नानासाहेब स्वतः आले होते. वहिनी, नानासाहेब मुंबईला मुद्दाम आले होते. तो म्हणजे खूप आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी. ताईंनी केवळ माझ्यावरच प्रेम केलं असं नव्हे, माझ्या पत्नीवर मीना, माझ्या मुलींवर दोन्ही, त्या दोघींच्याही लग्नात त्या होत्या. असे अनेक क्षण आहेत की जे किती सांगून किती नको असं होतं. काही ड्रॉबॅक्स त्यांच्यामध्ये आहेत. म्हणजे कसं, तब्येतीकडे खूप दुर्लक्ष करतात. गोड खाण्यावर अजिबात नियंत्रण नाही. त्यांच्या फ्रीजमध्ये गोडाचं काही ना काहीतरी असतंच. जेव्हा जेव्हा जातो तेव्हा काही ना काहीतरी समोर ठेवतात. असे 2 प्रसंग मला आठवतात की ज्याच्यामध्ये शशीताई एक मोठी बहीण म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. एक तर अगदीच नवीन, म्हणजे 85 साली माझं लग्न झालं होतं. त्याच वेळेला मला पाठीचं दुखणं लागलं होतं आणि त्यासाठी मला राहावं लागलं होतं, म्हणजे ॲडमिट होतो. आणि नुकतंच लग्न झालं होतं, काही महिनेच झाले होते. आणि त्यावेळेला शशीताई आणि वहिनी, म्हणजे हे घर होतंच, तर त्यांनी खूप सांभाळून घेतलं. माझ्या बायकोलाही त्यांच्या घरी ठेवून घेतलं, तिचीही काळजी घेतली, म्हणजे मानसिक आधार तिलाही दिला. त्यामुळे आम्ही एकटे पडलो नाही. कारण नवीनच लग्न होऊन आलेली मुलगी, तिच्यावर असा प्रसंग आलेला असताना तिला एक भक्कम आधार मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि दुसरा प्रसंग म्हणजे माझ्या दोन्ही मुलींच्या लग्नामध्ये शशीताई खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या. मी त्यांना अशा शुभेच्छा देईन की हा आमचा जो प्रवास इथपर्यंत छान झालेला आहे, भावा बहिणीचा म्हणा, गुरु मार्गदर्शक म्हणून, तर तो असाच अनेक वर्ष चालू राहावा अशी एक इच्छा आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा ज्या अपूर्ण आज राहिलेल्या आहेत असं त्यांना वाटत असेल, तर त्या सगळ्या पूर्ण व्हाव्यात ही एक मनोकामना आहे. आणि त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभावं आणि जगन्नियंत्याने ही माझी इच्छा पूर्ण करावी. त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभावं आणि आम्हा सगळ्यांना, पुढच्या पिढीला, सर्वांना त्या जे काही नवीन प्रोजेक्ट्स त्यांच्या डोक्यात असतील ते सगळे पूर्ण करून पुढच्या भावी पिढीलासुद्धा एक आपण म्हणतो ना मार्गदर्शन, प्रेरणा हे सगळी मिळावी अशी त्या जगन्नियंत्यापाशी प्रार्थना करतो.